जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्वते शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे। हे स्वातंत्र्य देवीचं स्तवन गीत ऐकल्यावर एक वेगळी स्फूर्ती प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात संचारते आणि समोर उभा राहतो तो एका भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाज सुधारक, हिंदू तत्त्वज्ञ, हिंदू या संकल्पनेचे प्रणेते आणि सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा चेहरा। या थोर व्यक्तिमत्वाबद्दल आजचा भारत देश फक्त काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमानचं जेल आणि समुद्रातली उडी एवढाच ओळखतो, पण सावरकरांचे साहित्याचे, भाषाशुद्धीचे, लिपीशुद्धीचे कार्य अजूनही कुठेतरी या जगापासून वंचित राहिले आहे। यासाठी आज मी रुचा अमोल समीर, भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या मंदिर या शाळेची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडत आहे भाषाप्रभू सावरकर। सावरकरांनी आपल्या लेखणीची झीज केली आणि साहित्याच्या प्रत्येक प्रकारात आपले अमूल्य योगदान दिले। त्यांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर 1500हून अधिक पाने इंग्रजी भाषेत लिहिले आहेत। त्यांनी कथा, काव्य, गीत, नाटक, निबंध, लेखन संग्रह, कादंबरी, चरित्र इत्यादी इत्यादी या सर्व साहित्य प्रकारांमध्ये आपल्या मौल्यवान लेखनाचा प्रत्यय दिला आहे। त्यांच्या लेखणीला कशातच वावग नव्हतं। सर्व साहित्य प्रकारात त्यांनी लीलया वावर केला आणि मराठी भाषा अधिक वैभवशाली केली। सावरकरांनी फक्त साहित्याचेच नाही तर भाषाशुद्धीचे सुद्धा कार्य केले। जसे शिवाजी महाराजांनी अन्य भाषिक शब्दांसाठी मराठी पर्यायी शब्द दिले, तसेच सावरकरांनी सुद्धा इंग्रजी, फारसी आणि उर्दू शब्दांना मराठी शब्द दिले। सावरकरांनी मराठी भाषाशुद्धीचे कार्य केले आहे ते महाराष्ट्राला दिलेले एक अमूल्य भेट आहे। सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द आपण दररोज वापरतो। उदाहरणार्थ क्रमांक, दिनांक, वेशभूषा, त्वरित, दूरध्वनी, दिग्दर्शक, दूरदर्शन, महापालिका इत्यादी इत्यादी। अहो, सावरकर फक्त प्रतिशब्द देऊन थांबले नाहीत, तर त्याने नवीन लिपी सुद्धा तयार केली। उदाहरणार्थ जसे स्वीकार केला तसे स्वीकारले, जसे प्रतिकार केला तसे प्रतिकारले असे स्वातंत्र्य शब्द दिले। सावरकरांच्या साहित्यातील शब्दांची निवड व भाषणाचा ताबा वाचणाऱ्याला हेलावून टाकतो। नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा। या गाण्यात मातृभूमीस परत जातानाची तळमळ सांगताना सावरकरांच्या शब्दांमुळे अगदी अचूकपणे त्यांच्या भावना समोरच्याला जाणवतात। एवढंच नव्हे तर त्यांचे आत्मचरित्र माझी जन्मठेप या पुस्तकात सांगितलेले प्रत्येक प्रसंग असे भासवतात की आपण स्वतः तो प्रसंग अनुभवला आहे। असे लेखन वाचकाच्या मनात नवीन ऊर्जा, स्फूर्ती, आनंद आणि कुतूहल निर्माण करते। असे लेखन प्रत्येक लेखकाला जमत नाही, पण सावरकरांच्या मनातून, बुद्धीतून व लेखनीतून कागदावर उतरणारे लेख, कथा, काव्य, चरित्र त्यांची बौद्धिक क्षमता, लेखन कौशल्य आणि जिद्द दाखवतात। आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्माच्या सुधारणासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये असताना 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला। काळे पाणी मोपल्याचे बंडर यांसारख्या कादंबऱ्या लिहिल्या। माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग यांमधून आपले आत्मचरित्र मांडले। जयोस्तुते, नेमजसीने, तान्हाजींचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा या त्यांची कविता ऐकल्यावर जाणवतं की सावरकरांवर सरस्वती देवीचा आशीर्वाद आणि वरदहस्त होता। जसे आपण श्वास सहजपणे घेतो तशीच त्यांची लेखणी सुद्धा सहज होती। शब्द त्यांच्यापुढे हात जोडून उभे असत। त्यांच्या याच साहित्य, वाङ्मय आणि मराठी भाषेसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना भाषाप्रभू ही उपमा दिली आहे। त्यांच्या याच कार्याचा सुगंध सदा दरवळत राहो। जिजवली काया स्वातंत्र्यास्तव, जिजवली लेखणी भाषेस्तव, करुणी वंदन त्या वीराला, नतमस्तक माझा माथा गेला, नतमस्तक माझा माथा गेला। धन्यवाद।